श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपाईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास रिपाईच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सर्व जाती आणि धर्मातील लोकांना समान न्याय मिळत होता। त्यांच्या काळात कोणीही न्याय, हक्क किंवा रोजीरोटीपासून वंचित राहत नव्हते। त्यामुळे आजच्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे त्यांनी सांगितले। बंद देशामध्ये बहुजनाचे राजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये शहरामध्ये गावागावामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत असताना मी सर्व भारतीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानलं होतं। त्याच पद्धतीने बाबासाहेब त्यांची पत्र लिहिण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकून जय शिवराया असं करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्राची सुरुवात करायची। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज महान राजे होते। त्यांच्या राजवटीमध्ये गोरगरिबांना न्याय मिळत होता। त्यांच्या राजवटीमध्ये वंचितांना, बहुजनांना न्याय मिळत होता। सगळ्यांना रोजीरोटी मिळत होती, काम मिळत होती। खऱ्या अर्थानं या राजांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी त्रिवार वंदन करून या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आज यांच्या जयंतीनिमित्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराच्या वतीने तसेच भीमसेना युवा प्रतिष्ठान बेलापूर रोड गायकवाड वस्ती सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। या कार्यक्रमावेळी रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, तेजस गायकवाड, विलास साळवे, अशोक शेळके, अर्जुन शेजवळ, विजय शेळके, स्वप्नील शिंदे, तुकाराम शेळके आणि विजय सोनवणे आदी उपस्थित होते। भीम प्रहार न्यूज मराठीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।